कदमवाडीतील डी.वाय. पाटील हॉस्पिटल समोरील परिसरात पुन्हा वाढलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागलाय। काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकेने केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईनंतर इथला रस्ता मोकळा झाला होता। मात्र आता पुन्हा फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्याचा आरोप होत असून हा परिसर कायमस्वरूपी नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्याची मागणी होतीये। कोल्हापुरातील कदमवाडीतील डी.वाय. पाटील हॉस्पिटल समोरील परिसरात काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं मोठी कारवाई करत परिसर अतिक्रमण मुक्त केला होता। या कारवाईमुळे इथला रस्ता वाहतुकीसाठी प्रशस्त झाला होता। आता पुन्हा फेरीवाल्यांनी त्याच ठिकाणी गाड्या लावण्यास सुरुवात केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। फक्त 10 गाड्यांची परवानगी असताना या परिसरात सुमारे 25 गाड्या लागल्याचा आरोप होतोय। सामाजिक कार्यकर्ते सागर तिम्माप्पा वडर यांनी या संदर्भात महानगरपालिकेला निवेदन दिले। हॉस्पिटल परिसरात वाढलेल्या अतिक्रमणामुळे रुग्णवाहिका, रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी निवेदनात नमूद केलंय। डी.वाय. पाटील हॉस्पिटल हे आपत्कालीन वैद्यकीय सेवा देणारं महत्त्वाचं केंद्र असल्यानं परिसरातील वाहतूक सुरळीत राहणं गरजेचं आहे। सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार रुग्णालय परिसराच्या 100 मीटर अंतरावर फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मनाई असल्याचा मुद्दाही निवेदनात उपस्थित करण्यात आलाय। हॉस्पिटल समोरील संपूर्ण परिसर कायमस्वरूपी नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करावा, त्यासाठी अधिकृत फलक उभारावेत, विशेष गस्त पथकाची नियुक्ती करावी आणि पोलिसांच्या मदतीनं बेकायदेशीर फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे। दरम्यान प्रशासनानं तातडीनं पावलं उचलली नाहीत तर पुन्हा वाहतूक कोंडी वाढण्याची आणि रुग्णसेवेत अडथळे निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे महानगरपालिका आणि संबंधित यंत्रणा या मागणीवर काय निर्णय घेतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय।